पुढचं सम आहे 1/2 अंडररूट आहे, 2 अंडररूटच्या मध्ये मायनस आहे. आय थिंक ह्यातला पॅटर्न घेतलाय आपण. काय घेतलेला बघा पॅटर्न खाली काय बघा, थोडंसं याला मी कव्हरिंग करतो बाय टेकिंग सिम्पल पॅरालिसिस. जर का ऑब्झर्व केलं तर इथं ए मायनस बी आहे. ठीक आहे, असा फॉर्मॅट आला, शक्यतो असा फॉर्मॅट आला आणि ब्रॅकेटची जर का पॉवर 1 असेल किंवा नुसता असा फॉर्मॅट आला तर लक्षात ठेवायचं की हे एक प्रकारचं रॅशनलाइज फॉर्मॅट मधला आहे. तर रॅशनलाइज म्हणजे काय, जर तो जो कोण डिनॉमिनेटर आहे असा इथं बघा रूट मायनस रूट आणि हे जे दोन टर्म आहेत ना, ह्यांचा रॅशनल पार्ट करायचा. असं काय करायचं, कारण ते रूट घालवायचं आपल्याला. ठीक आहे, बघा मी काय काय करतो. बेसिकली आता हे रॅशनलायझेशन म्हणजे एकदम बेसिक स्टेप आहे, याच्याबद्दल जास्त तुम्हाला आय थिंक सगळ्यांना कन्फ्युजन नसेल, एकदम सोपी गोष्ट आहे. बघा क्वेश्चन लिहून घेतो मी, 3x + 1. ठीक आहे, हे मायनस रॅशनलाइज कसं करायचं असते बघा, 3x - 5. आणि तर रॅशनलाइज करण्यासाठी मी काय करतो बघा, या डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट पार्ट घेतो. कॉन्जुगेट म्हणजे काय, तर इथं मायनस असेल तर प्लस घेणार, प्लस असेल तर मायनस घेणार. मेन ऑपरेशन कुठला, हे मायनस आहे. तर मी तर काय करतो बघा, इथं मी घेतो याची कॉन्जुगेट पेअर म्हणजे 3x + 1. ठीक आहे, इथे घेणार मायनसच्या ऐवजी प्लस. असं घेऊ शकतो का, घेऊ शकतो आपण, रॅशनलाइजची सिस्टीमच अशी आहे. ठीक आहे, पण सर ह्या एका टर्ममुळे आपण डायरेक्ट असं मेन बिहेवियर चेंज करावले. बरं ठीक आहे, ह्या रेड कलरच्या टर्ममुळे हे बिहेवियर चेंज झाले ना, तर रेड कलरला बॅलन्स करा. हे खाली ह्याला घालव, हे जर का ह्याचा इम्पॅक्ट जर का घालवायचा असेल तर मी ह्या टर्मला काय करणार, वरती 3x + 1. बघा काय करतो, हे बघा, हे मी काय केलं, वरची टर्म खालच्या टर्मला बॅलन्स करायला, खालची टर्म कॉन्जुगेट आहे ह्याचा. म्हणजे यातनं मला थोडंसं सिम्प्लिफाय करता येईल प्रॉपर. आणि शेवटला dx काय केलं बघा, ही जी टर्म आहे ना, ही एक्स्ट्रा आहे, ही खालच्याला बॅलन्स करल्या आणि खालचा कॉन्जुगेट आहे. ह्यालाच म्हणायचं असं रॅशनलाइज पार्ट. ठीक आहे, हे वरती न्यूमरेटरला असेल सुद्धा असंच करायचं, डिनॉमिनेटरला असेल सुद्धा असंच करायचं. शक्यतो असा पॅटर्न आला ना तर हे असं करायचं. ठीक आहे, I = आता कसं कसं करणार नाही, काय काय करणार बघा, इथं इंटू आहे मध्ये, हा 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 जो ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट इंटू 1, तो ब्रॅकेट येणार. ठीक आहे, म्हणजे काय काय येणार बघा, 3x + 1 हे प्लस बघा 3x - 5. आणि अपॉनला काय येणार बघा, थोडंसं ऑब्झर्व करा. मी हवं तर कलर वेगळा करून तुम्हाला मार्क करून दाखवतो. जर का मी याला असं पॅरेंथेसिस टाकले, मध्ये काय आहे, इंटू आहे, मध्ये दिले इंटू. ठीक आहे, हा समजा ए घेतला तर इथं पण तो सेम ए आहे. हा जर का बी घेतला तर इथं पण सुद्धा तो बी सेम आहे. बरं, पहिल्या ब्ल्यू कलरच्या ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये प्लस आहे. हा एका ब्रॅकेटमध्ये a - b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b. काय असते हे बघा, a - b इंटू a + b काय असते, a² - b². ओके, म्हणजे या एचा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट करू शकता ज्यांना ज्यांना येते त्यांना, पण मला असं वाटतं की बेसिक लोकांना सगळ्या बेसिक स्टेप समजायला पाहिजे, म्हणून मी त्या लेवलला मी जातो. एचा स्क्वेअर, हा ए आणि हा ए आहे, ए सेम आहे, एचा स्क्वेअर करा. काय ए लिहून घ्या, तो काय 3x + 1 वर ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मध्ये काय बघा, हे मायनस प्लसच्या ऐवजी इथं मायनस घेणार आपण. ठीक आहे, इथं मायनस घेतलं. आता बी कोण आहे, बी हा या ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बी येणार, बी कोण आहे, √3x - 5. ठीक आहे, आता हे दोन खालचे मर्ज झाले, वरचा 1 ला मल्टिप्लाय झाला, सगळं मर्ज झालं. आता इथनं पुढे फक्त सिम्प्लिफिकेशन आहे, जिथे येऊन सिम्प्लिफिकेशन थांबणार तिथनं पुढे आपण इंटिग्रेशन काढणार. ठीक आहे, आता थोडंसं ऍडजस्ट करा. ठीक आहे, बघा आता मी काय करतो, या कसं लिहितोय आपण, √x ला आपण कसं एक्सप्रेस करू शकतो, x⁻². मग न्यूमरेटरच्या दोन्ही रूटला मी असं लिहू शकतो, काय लिहू शकतो, कसं लिहिणार बघा, हे 3x + 1 ब्रॅकेट ⁻². हे प्लस, इथं पण तसंच करू शकतो मी. काय लिहिणार बघा, इथं 3x - 5. ठीक आहे, ब्रॅकेट ⁻². आणि खाली काय व्हायला बघा, खाली ह्याचा हा स्क्वेअर आणि रूट चाललंय, म्हणजे काय झालं, हे 3x + 1 आणि इथं येणार मायनस म्हणल्यावर पुढे ब्रॅकेट यायला पाहिजे. ब्रॅकेटमध्ये काय होणार, परत इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट चालले, काय होणार आहे 3x - 5. ठीक, आणि शेवटला dx, कारण अजून इंटिग्रेशन काढलेलं नाही. चला पुढं, आता बघा इथं काय होणार, इंटिग्रेशन ऑफ, इथं लिहितो अजून एकदा 3x + 1. आता हे खूप लेंदी व्हायला, कारण मी प्रत्येक स्टेप करून दाखवले. काही तुम्हाला सोप्या वाटलेली स्टेप त्या स्किप करायच्या किंवा मनातल्या मनात करायच्या. बघा वरचं असंच ठेवतो मी, खालचं सिम्प्लिफिकेशन होतंय. बघा हे मायनस आत गेलं तर काय होणार, -3x होणार, हे +3x, हे -3x जाणार. ठीक आहे, हा +1 झाला, हा +1 राहिला इथं, आणि हा मायनस +5. समजतंय का बघा, हा +1 काय, नुसता 1 काय, एकच ना. ठीक, आता काय झालं बघा, इथं dx. अजून नेक्स्ट स्टेप, ठीक आहे, खाली बघा. हा, आता बघा I =
ह्याला मी इंटिग्रेशन करून सेपरेट करतो बघा. इथं मी एक डीएक्स लिहितो, थोडीशी एकदा एक्स्ट्रा स्टेप करायला, थोडंसं मॉडर्न म्हणण्यापेक्षा थोडंसं ऍडव्हान्स व्हा, मॉडर्न नाही म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे. आता बघा हा 1+5 6 होणार आहे, आणि तर काय जर तिथं 1 जर का ह्या सगळ्या मोठ्याला ब्रॅकेट घालून 1 मल्टिप्लाय केलं, काय बिघडणार आहे काय, म्हणजे 1/6 मी बाहेर घेऊ शकतोय. हा 1/6 सगळ्यांचा बाहेर आला. ठीक आहे. म्हणजे इथनं पण बाहेर आला आणि इथनं बाहेर आला, किंवा मी एकाच ठिकाणी बाहेर होतो असा. ठीक आहे. 1/6 कॉमन काढला. हा बघा 1/6 कॉमन काढला, तर आत इंटिग्रेशन कोणाचं राहिलं बघा, फक्त 3x+1 ब्रॅकेट 1/2 पॉवर मध्ये. इथं काय होणार, 3x - 5 काय नाही, यात 1/6 पहिलाच भर काढला आणि बाकी सगळ्यांना इंटिग्रेशन डिस्ट्रीब्यूट केलं. असू दे. ठीक आहे. पुढे बघा, आय इज इक्वल टू हे 1/6 तर आहेच. आता हे कसं होणार, तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजेत. कुठले कुठले फॉर्म्युला माहित पाहिजेत बघा इथं. तर इथं असते x⁻n. x⁻n काय असते, x⁻n असते x⁻n+1 अपॉन n+1, आणि ह्याला मल्टिप्लाय करायचा जो कोण बेस आहे एनच्या खाली, एक्सच्या ठिकाणी जो कोण आहे, एक्सचा बिहेवियर जे आहे ना, तिथं त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा जो कोण असेल तो. हा आता बघा इथं थोडंसं चेक करायचं. आतापर्यंतच्या इसममध्ये एक्सच्या ठिकाणी एक्स चाललेला, पण आता जरा असं चेंज झालं. ठीक आहे. आपण थोडंसं त्या स्टेपला फॉलो करू. बघा हवं तर तुम्हाला पाहिजे असेल तर समोर इथं असा, ह्या स्टेप पुरतं मी ऍडजस्ट करतो. ठीक आहे. बघा इथं ओके. तर इथं काय काय होणार बघा, हा x⁻n x⁻n+1 म्हणजे पॉवर बदलत्या. ठीक आहे. म्हणजे ह्याला मी असंच ठेवतो, 3x प्लस थोडस बघा व्यवस्थित जरा वर काढतो म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. इथे लिहितो मी 3x+1 होल ब्रॅकेट रेस टू 1/2+1. बघा आता ही वरची पॉवर जी आहे, ही पॉवर काय आल्या, खाली आल्या इथं, समजते. ती वरची पॉवर कोण आहे, ती 1/2+1. ज्यांना डायरेक्ट करता येते त्यांनी करा. आणि इथं काय मी मल्टिप्लाय करणार, इथं मी मल्टिप्लाय करणार d/dx ऑफ, मगापासून केलं आतापर्यंत याला केलं नव्हतं. ठीक आहे. आता करणार 3x आहे बघा, 3x+1 करायचं, 3x करा, 3x बघा, 3x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. असू दे, नो प्रॉब्लेम. पुढे बघा. ठीक आहे. हे प्लस इथं काय होणार बघा, सेम लाईक वाईज काय होणार, 3x - 5 रेस टू 1/2+1 होणार. का, इथं n चा n+1 होते, बाकी बेसला बेस सेम राहते. बेसला बेस सेमला पॉवरला फक्त इथं ऍडिशन +1 केलाय, आणि आपण जी पॉवर पूर्ण तयार झाल्या ती खाली घेणार 1/2+1, आणि ह्याला फक्त मल्टिप्लाय काय करायचं मागासारखंच. जो एक्सचं बिहेवियर जे आहे ना, एक्सचं बिहेवियर काय 3x आहे, 3x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा फक्त, आणि तो खाली मल्टिप्लाय करायचा, कारण इंटिग्रेशनला आपण खाली मल्टिप्लाय करतोय. ठीक आहे. आणि डेरिव्हेटिव्हला डायरेक्ट मल्टिप्लाय करतोय. ठीक आहे. आता इथे कन्फ्युज नाही करत. चला या पुढे. आता सगळं फॉर्म्युलाचं युटिलायझेशन झालेलं आहे. ठीक आहे. बघा आय इज इक्वल टू 1/6 इथं ब्रॅकेटमध्ये, इथं काय झालं बघा, 3x+1 ब्रॅकेट रेस टू 2 1 2 2+1, 2 1 2 2+1 3/2. आता वर जर का 3/2 येत असेल तर खाली पण काय करणार, 3/2. इथं मल्टिप्लाय व्हायला 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 बाहेर काढा, 3x चा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 असते, 1 लिहिला काय ना लिहिला काय. ठीक आहे. आता बघा इथं काय होणार, परत अगेन सेम 3x - 5 रेस टू, इथं पण 1/2+1 आहे, म्हणजे इथं पण काय होणार मागासारखं 3/2 करून बघा इथं हवं तर, आणि वरती 3/2 म्हटल्यावर खाली पण इथं 3/2 कसं आले ते बघा. मगाशी उगाच मी लिहितोय म्हणून तुम्ही पण लिहू नका. तर d/dx ऑफ 3x काय असणार बघा, 3 ला बाहेर काढा, 3 ला बाहेर काढलं, x चा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजे काय बदल होणार नाही. पण आता एक पहिलं सम आले एक्सच्या ठिकाणी वेगळं, म्हणून मी सगळं डिटेल करावं. ठीक आहे. बघा इथं आय इज इक्वल टू, इथं काय काय होणार 1/6. हे बघा, हे बोर्ड ओरिएंटेड मी सांगावले सगळ्यांना, बोर्ड ओरिएंटेड म्हणा, किंवा ज्यांना खरोखर भीती वाटते इंडेफिनाइटचं, त्यांच्यासाठी मी डिटेलिंग करावं. ज्यांना ऍडव्हान्स सगळे येते बऱ्यापैकी, तर ते 1-2 स्टेप मध्ये पण आन्सर काढतील. ते तुमच्या पद्धतीनं हे स्किप करून बघा हवं तर, ज्यांना येते त्यांना. ठीक आहे. हे खास करून ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी बघा. इथे काय झालं, 3x+1 ब्रॅकेट रेस टू 3/2 आपण काय झालं बघा, हे 3 3 9 अपॉन 2. ठीक आहे. प्लस इथे काय होणार बघा, 3x - 5 रेस टू 3/2 अपॉन 3 3 9/2. ओके. आता बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होणार इथं. ठीक आहे. एक मिनिट. एकच मिनिट होल्ड करा. ओके, नो प्रॉब्लेम. थोडासा प्रॉब्लेम झाला, करूया आपण इथं ऍडजस्ट.
शेवट स्टेप काय लिहिली बघा, ही आलेली 1/6. ठीक आहे, 3x + 1 रेस टू 3/2. ठीक आहे, इथं बघा लिहितो मी, इथे काय दिलं 1/6 इंटू ब्रॅकेट 3x प्लस, सॉरी थोडासा प्रॉब्लेम झाला इथं, काय झालंय मला कळून झालंय, 3x + 1 रेस टू 3/2, 3x + 1 रेस टू 3/2 आणि आपण काय बघा, आपण 9 समथिंग काहीतरी इंटिग्रेशन काढले आपण, इंटिग्रेशन कुठं आलं, इंटिग्रेशन काढून टाकायचं 3 इथं बघा, याच्या खालची एक स्टेप आहे हा, अरे यार इथं खालची स्टेप बघा काय आले, हे 3 3 9/2 आले. ठीक आहे, 9/2 आले. इथं हे इंटिग्रेशन काढलेलं आहे, हे चुकून आता हे, हा इथं काय येणार 9/2 आहे. मी परत स्टेप लिहिलोय, काय वेगळं करत नाही, इथं मायनस, कारण तिथं थोडासा प्रॉब्लेम मला टेक्निकल, 3x मायनस, नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली खाली पेज पडायला पाहिजे, न्यू पेज ते वरती आले, 3x - 5 रेस टू 3/2 बघा, 3x - 5 रेस टू 3/2 आणि इथं खाली काय आले बघा, इथं पण 9/2 असावं, कारण का 3 3 9 झालेलं बघा, इथं बघा परत, हे बघा इथं बघा 3 3 9/2. ओके, ठीक, आणि 1/6 बाहेर मल्टिप्लाय झालाय, नो प्रॉब्लेम. चला इथनं पुढं करायचं आपल्याला. ठीक आहे, बघा परत स्टेप घेतली मी, तर वेगळं काय केलं नाही. तर 1/6 हे काय होणार बघा, तुम्हाला माहिती आहे A/B/C म्हणजेच AC/B, म्हणजे इथं बघा हा इथं रेशो आहे ना, 2 × हे होणार, म्हणजे काय झालं बघा, हे तर राहिलं 2 3x + 1 रेस टू 3/2 आणि अपॉनला कोण राहिला फक्त 9, इथे काय होणार मायनस, आता 2 हा पण वरती घालवा, 2 × 3x - 5 रेस टू 3/2 अपॉन 9 फक्त 9. समजते, खूपच मोठं झालं. ठीक आहे, एकदम छोटं होतं. ठीक आहे, आता वरचा 2 मी बाहेर काढतो किंवा 2/9 बाहेर काढतो, चालते का, I = 1/6, दोघांच्या मध्ये कॉमन कोण आहे 2/9, 2/9 कॉमन काढतो, काय राहिलं बघा 3x + 1 रेस टू 3/2 मायनस राहिलं 3x - 5 रेस टू 3/2. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा, जावा पुढे चुकते का बघा माझं, नाही ना. ठीक, आता बघा इथे काय होणार, इथं बघा येस, इथं 6 आले ना, 5 6 होतं मगाशी, 9 कुठनं झालं, 6 ला बाहेर काढलं बरोबर, आणि 3x = 3. ठीक आहे, बघू आन्सर, बघू एकदा चेक करू. इथं बघा काय सिम्प्लिफाय होते, 2 1 जार 2 3 जार 9 3 27. ओके, हे 1/9 3 जार 27, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं बघा 3x + 1 ब्रॅकेट रेस टू 3/2. ठीक, आणि इथं काय राहिलं बघा मायनस, हा मायनस, मायनस आहे का प्लस आहे, हे बघा इथं प्लस आहे बघा, हे पण मिस्टेक झालेली, हे पण करेक्ट आहे, थोडंसं या सम बद्दल थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हे प्लस आहे, हे प्लस आहे, शंका दिलीच मला, इथं काय प्लस फायनल स्टेप आहे 3x - 5 रेस टू 3/2. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर असणार, प्लस सी, हे आपलं फायनल आन्सर. हे थोडं लेंदी झालं खूप, तुम्ही हवं तर 1 2 3 स्टेप मध्ये 4 5 स्टेप मध्ये काढू शकता. ठीक आहे.